शेतकरी बंधूंनी भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आज एक आपण महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। ह्या अपडेटमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाची अपडेट आहे, कारण की धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2025चा 336 कोटी रुपयाचा खरीपाचा पीक विमा देण्यासाठी कलेक्टरनी विमा कंपनीला एक पत्र पाठवण्यात आले। शेतकरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यासंदर्भामध्ये एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने निर्णय दिलेला आहे। पीक विमा कंपनीने जे पीक कापणी पूर्ववर्ती आक्षेप घेण्यात आले होते, ती आक्षेप मागे घेण्यात आले होते। आक्षेप मागे घेतल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप 2025चा पीक विमा देण्याचा मार्ग मोकळा झाला होता। कलेक्टरनी जी पत्रक दिलेलं आहे, त्या पत्रकामध्ये काय सांगितलेले आपण पाहू। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या निर्णयानुसार तात्काळ विमा भरपाई अदा करण्याबाबत संदर्भामध्ये काय सांगितलं बघा। जिल्हास्तरीय सुकाणू समिती बैठक दिनांक 20/11/2025 ते 4/12/2025। राज्यस्तरीय आढावा समिती बैठक महासचिव कृषी तथा अध्यक्ष राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती यांचे दिनांक 14/4/2026 रोजी बैठकीचे इतिवृत्त उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन पिकासाठी एकूण 504 पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते। त्यापैकी आपल्या कंपनीमार्फत 368 प्रयोगावरती आक्षेप नोंदविण्यात आले होते। सदर आक्षेपावर जिल्ह्यातील सुकाणू समितीच्या बैठकीत सविस्तर सुनावणी घेण्यात आली होती। त्यामध्ये 368 पैकी 149 आक्षेप विविध मुद्दे सादर न केल्यामुळे नामंजूर करण्यात आले। तसेच उर्वरित 217 प्रयोगापैकी 17 प्रयोग रद्द करून 200 आक्षेप फेटाळण्यात आले होते। शेतकरी बंधू भगिनींनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सदर निर्णयास जिल्हास्तरीय आढावा समितीने सुकाणू समितीचा निर्णय कायम ठेवला होता। तथापि आपल्या कंपनीमार्फत सदर निर्णयावर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे अपील दाखल करण्यात आले होते। त्या अनुषंगाने दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। संदर्भ क्रमांक 3 अन्वये समितीच्या निर्णयाचे प्राप्त आदेशानुसार समितीने स्पष्टपणे नमूद केले आहे की ICICI लोंबार्ड कंपनीने उपस्थित केलेला वाद कोणताही तथ्यात्मक व कायदेशीर आधाराविना असून तो ग्राह्य धरण्यात पात्र नाही। परिणामी जिल्हास्तरीय समितीचा दिनांक 22/12/2025 निर्णय याबाबत कायम ठेवण्यात आलेला आहे व आपल्या कंपनीने अपील नामंजूर करण्यात आलेले आहे। तसेच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने आपल्या कंपनीस कृषी आयुक्तालय व एसटेक यांनी उपलब्ध करून दिलेल्या उत्पादन यील्ड आकडेवारीनुसार तात्काळ कार्यवाही करून सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा दावे निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे। तरी राज्यस्तरीय समितीच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईची रक्कम कोणताही विलंब न करता अदा करण्यात यावी। सदर बाबीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास अथवा आदेशाचा अंमलबजावणी टाळाटाळ विलंब झाल्यास त्यास आपल्या कंपनीची जाणीवपूर्वक निष्काळजीपणा व आदेशाचे उल्लंघन समजण्यात येईल व त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कंपनीवर निश्चित करून प्रचलित नियम व अटीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी। शेतकरी बांधवांनो, आता आपण ही जी पत्र दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला, या पत्रामध्ये आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, आपण शेतकरी बांधवासाठी सचिन राठोड किसोला ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकदम विश्वसनीय, तंतोतंत एकदम फायदेशीर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। ह्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा। धन्यवाद।